पेढे भरून आपण आनंदोत्सव केलेला आहे, काय सांगणार? आज 2024 भारत देशाच्या या महाशक्तिशाली ज्याने हा भारत देश बनवला अशा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पूर्ण भारत देशावर दणदणीत विजय करून आज या पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे। तसेच या भारतामधून या आपल्या महाराष्ट्र राज्यातून आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे बाळासाहेबांचे खऱ्या शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक माननीय ज्यांनी या बुलढाणा जिल्ह्यातून दणदणीत विजय मिळवला असे आपले खासदार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा लोकसभेमध्ये गेलेले आहे आणि निश्चितच हा विजय त्यांनी जेव्हा त्यांचे नाव या कॅबिनेट मंत्रिपदी त्यांचं नाव घोषित झालं की त्यांनी हा विजय सर्वसामान्य कार्यकर्ते यांना हा विजय त्यांनी समर्पित केला आहे। आज जो विजय त्यांनी कार्यकर्त्याला समर्पित केला आहे निश्चितच वरून माननीय हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आज वरतून खरोखर आज वरतून म्हणजे आज स्वर्गातून आज ते एवढे खुश होत आहे। खासदार प्रतापराव जाधव हे सर्वसामान्य जनतेने निवडून दिलं आहे। तसेच सामान्य कष्टकरी जनतेच्या वतीने सर्वसामान्य शेतकऱ्याच्या वतीने व सामान्य शिवसेनेच्या वतीने हा विजय इथं समर्पित झालेला आहे। निश्चितच आमच्या सर्व बुलढाणा जिल्हा शिवसेना महायुती भाजप सर्व पदाधिकारी वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार जय भवानी जय शिवाजी मतदारसंघाचे शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव साहेब हे सलग चौथ्यांदा या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले आहेत आणि नुकतंच त्यांचं या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपद म्हणून या ठिकाणी आज ते शपथ घेणार आहेत। निश्चितच आमच्या सर्वांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे। या निवडणुकीत ज्या सर्वांनी भाऊंना निवडून देण्यासाठी खारीचा वाटा उचलला अशा सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि भाऊंना सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे प्रधानमंत्री म्हणून देशाची शपथ घेत आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरू नंतर या देशामध्ये तिसऱ्यांदा शपथ घेणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत आणि या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी जाधव साहेब विकास पुरुष म्हणून या येणाऱ्या काळामध्ये आज ते करणार आहेत। आज ते या देशाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री म्हणून मंत्रिपदाची शपथ घेत आहेत आणि त्यांच्या या शपथीमध्ये आज बुलढाणा जिल्ह्याला खामगाव ते जालना रेल्वे मार्ग आणि वैनगंगा ते पेनगंगा प्रकल्प हा या 5 वर्षामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि बुलढाणा जिल्हा सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी सर्व भाजप शिवसेना युतीच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी भाऊंना या ठिकाणी सर्वसामान्य जनतेनं निवडून दिलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार या ठिकाणी व्यक्त करतो। मोदी साहेबांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि आभार यासाठी मानतो की त्यांनी बुलढाणा जिल्ह्याला बऱ्याच वर्षानंतर कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद खासदार प्रतापराव जाधवांना दिल्यामुळं त्यांचे निश्चितच आभार मानले पाहिजेत। अर्थातच प्रतापराव जाधव कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर जनतेच्या सर्वसामान्यांच्या अनेक आशा आकांक्षा अशा आहेत की ज्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत। रेल्वेचा मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा ही एक अपेक्षा आहे। वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प जो आहे तो सुद्धा कार्यान्वित व्हायला हवा। सोबतच शेतकरी शेतमजूर शेतीमालाचे भाव याच्या बाबतीत केंद्राच्या माध्यमातून प्रतापराव जाधवांनी आपलं वजन खर्च करावं आणि त्याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ही जी जुनी पेन्शन योजना जी आहे कर्मचाऱ्यांनाही सुद्धा न्याय दिला गेला पाहिजे त्यासाठी सुद्धा प्रतापराव जाधवांनी प्रयत्न करावे अशी सर्वसामान्यांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निश्चितपणे आणि या मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीनं सुद्धा मी भाऊंचं मनापासून स्वागत करतो आणि जी विकासगंगा दिल्लीतून सुरू होईल ती मुंबई मार्गे आमच्या चिखली मतदारसंघामध्ये अधिक जोमाने कार्यान्वित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुनश्च एकदा आपण या विजयानंतर आमच्या श्वेताताई महाले पाटील यांचं हात बळकट कराल
आणि सर्वसामान्यांना सगळ्यांना न्याय द्या अशा प्रकारचे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी विजयाची हॅट्रिक साधून आज पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे. तसेच आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय भूमिपुत्र आदरणीय श्री प्रतापरावजी जाधव साहेब सलग चौथ्यांदा विजयी होऊन आज केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. हे आमच्या सगळ्या बुलढाणा जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे आणि त्यांच्या हातून या जिल्ह्याचा भरभरून विकास व्हावा असाच मी महायुतीच्या वतीनं आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि जे इलेक्शन झालं आहे आणि या इलेक्शनकडं खऱ्या अर्थानं या जगाचं लक्ष लागलं होतं आणि म्हणून या देशाचे विश्वसनीय आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि हा खऱ्या अर्थानं आमच्यासाठी स्वाभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे. या देशावर राज्य करत असताना सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य शेतकरी या सर्वांच्या सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास आणि सबका पर्यास हे जे ब्रीदवाक्य आमच्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी दिलेलं आहे ते पूर्णत्वास नेत असताना या बुलढाणा जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं सहभाग त्यामध्ये होतोय आणि आमचे खासदार आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब यांना सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळते. त्यामुळं चांगलं कार्य या बुलढाणा जिल्ह्यापासून ते दिल्लीपर्यंत जाऊन थांबेल आणि या देशाचा सर्वांगीण विकास होईल अशी आशा आम्ही बाळगतो आणि आदरणीय मोदीजींच्या सरकारला 5 वर्ष विनाविघ्न चालण्यासाठी शुभेच्छा. सर्व भारतीयांना जे मोदी साहेबांना युवकांनी जे साथ दिलेली आहे, जे बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून युवकांनी जो पुढाकार घेऊन भरघोस मतांनी मोदी साहेब व खासदार साहेबांना जो लीड दिलेला आहे त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार.